एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंनी यावेळी फोटो सेशन दरम्यान देखील टाळलेला आहे। भाजप दाऊदवरील आरोपही मागे घेतील असं त्यांनी म्हटलेलं आहे। भाजपकडून आरोप मागे घेऊन पक्षप्रवेश सुरू असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे। फोटो सेशनवेळी ठाकरे शिंदे एकत्र आलेले होते, मात्र दोघांनीही एकमेकांना टाळल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। ही फोटो सेशनची दृश्य सध्या आपण स्क्रीनवर पाहतोय आणि या दरम्यान ठाकरेंनी शिंदेच्या बाजूला बसणं देखील टाळल्याचं पाहायला मिळतंय आणि ते बाजूला जाऊन बसले आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर दोघांनीही एकमेकांना बोलणं आणि एकमेकांकडे बघणंही टाळलेलं आहे। ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या शेजारी बसणं यावेळी टाळल्याचं या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। फोटो सेशनवेळी ठाकरे, गोरे आणि शिंदे शेजारी शेजारी बसल्याचंही आपल्याला पाहायला मिळालं। अंबादास दानवेंचा निरोप समारंभ सध्या सुरू होता आणि त्या दरम्यान फोटो सेशनवेळी ठाकरे, नीलम गोऱ्हे आणि एकनाथ शिंदे हे शेजारी शेजारी बसल्याचं आपल्याला पाहायला मिळाले। मात्र यावेळी दोघांनीही म्हणजे शिंदेंनी आणि ठाकरेंनी एकमेकांकडे बघणं टाळल्याचंही या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे। ठाकरेंनी शिंदेंच्या बाजूची जागाही नाकारल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना या दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकता की बघणंही टाळलेलं आहे, बोलणंही टाळलेलं आहे आणि यावेळी या फोटो सेशनवेळी उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे आणि एकनाथ शिंदे शेजारी शेजारी बसल्याचं पाहायला मिळालं। दोघांनी एकमेकांकडे बघणं टाळलेलं आहे, बोलणं टाळलेलं आहे आणि फोटो सेशनवेळी उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे आणि एकनाथ शिंदे हे एकमेकांशेजारी बसल्याचं पाहायला मिळालेलं आहे। उद्धव ठाकरे आले, त्यांनी फडणवीसांना नमस्कार केला, पुढे गेले आणि एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरेंनी एकमेकांकडे बघणं टाळलेलं। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी मनश्री। फोटो सेशनवेळी नेमकं काय घडलंय? खरं तर आजचा विधानसभेतला दिवस हा शिंदेंसाठी अस्वस्थतेचा दिवस होता का अशी चर्चा आता सध्या विधिमंडळामध्ये रंगलेली आहे। कारण एकीकडे सभागृहामध्ये फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना सत्तेत येण्याविषयीची खुली ऑफर दिली, जवळजवळ असे संकेत दिले आणि त्यानंतर सभागृहाच्या बाहेर जेव्हा पायऱ्यांवरती हे सगळं फोटो सेशन सुरू होतं, जो रिवाज आहे नियमाप्रमाणे हे फोटो सेशन तेव्हा उद्धव ठाकरे हे पायऱ्यांवरनं सगळ्यात शेवटी आले फोटो सेशनसाठी आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंना आता पहिल्या रांगेत जागा तर द्यायची, मात्र जागा नेमकी द्यायची कुठली असा प्रश्न उपस्थित झाला। तेव्हा चंद्रकांत पाटील हे स्वतः उठून उभे राहिले, त्यासोबतच अंबादास दानवे होते जे आपल्या नेत्यांना कुठेतरी पहिल्या रांगेत एखादी खुर्ची मिळावी यासारखा प्रयत्नशील होते। तेव्हा चंद्रकांत पाटील आणि अंबादास दानवेंनी त्यांना पलीकडे हात दाखवला, ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे बसलेले होते आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा उद्धव ठाकरेंना पाहताच उठून उभे राहिले। इतकंच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या बाजूला असणारे अजित पवार हे सुद्धा उठून उभे राहिले। तेव्हा नीलम गोरेंनी आपली खुर्ची ही उद्धव ठाकरेंना देऊ केली। त्यावेळेस आपण बघतोय की नीलम गोरे आणि उद्धव ठाकरे यामध्ये काहीसा संवाद देखील झाला, मात्र त्याच्यापूर्वी सगळ्यांना नमस्कार करत जेव्हा उद्धव ठाकरे हे पुढे आले तेव्हा एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंकडे पाहणं सुद्धा टाळलं। इतकंच नाही तर उद्धव ठाकरे हे कदाचित एकनाथ शिंदे यांच्याच खुर्चीवर बसतील की काय अशी शक्यता निर्माण झालेली होती। ते त्यांच्या खुर्चीकडे अंगुली निर्देश देखील करण्यात आलेला होता, मात्र नीलम गोरे मध्ये आल्या आणि त्याच्यानंतर नीलम गोरेंनी आपली खुर्ची ही उद्धव ठाकरेंना देऊ केली। एक प्रकारे एकनाथ शिंदे हे त्यांची देहबोली या संपूर्ण फोटो सेशनच्या दरम्यान अतिशय अस्वस्थ अशा पद्धतीची बघायला मिळत होती, कारण उद्धव ठाकरे हे अगदी एक खुर्ची सोडूनच एकनाथ शिंदे यांच्या बाजूला बसलेले होते। त्यांच्या बाजूला नीलम गोरे देखील होत्या। नीलम गोरे ह्या सातत्याने उद्धव ठाकरे यांच्याशी बोलत देखील होत्या, मात्र एकंदरीतच देहबोलीतून एकनाथ शिंदेची अस्वस्थता ही अतिशय स्पष्टपणाने नजरेत भरत होती, दिसत होती। त्याच्यामुळे आज एकीकडे सभागृहामध्ये फडणवीसांनी सत्तेत येण्याची ऑफर उद्धव ठाकरेंना दिली काय आणि त्याच्यानंतर सभागृहाच्या बाहेर जेव्हा पायऱ्यांवरती फोटो सेशन सुरू आहे तेव्हा तातडीनं एकनाथ शिंदेच्याच खुर्चीवर तुम्ही बसा असा आग्रह इतर नेते धरतात काय अशा पद्धतीचं वातावरण आज विधिमंडळात बघायला मिळालं। त्याच्यामुळे
त्याच्यामुळे कुठेतरी शिंदे गटामध्ये अस्वस्थता असल्याचं आज आपल्याला बघायला मिळत आहे. निश्चितच मनश्री, यावेळी नीलम गोऱ्हे, ठाकरे आणि शिंदे शेजारी शेजारी बसलेले होते, मात्र नीलम गोऱ्हे सातत्यानं उद्धव ठाकरेंशी काहीतरी बोलत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच आपण जर दृश्य बघितले तर लक्षात येते की एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंच्या येण्यामुळे पहिल्या रांगेत ते आपल्याच खुर्चीकडे येत आहेत हे बघून सुरुवातीला अस्वस्थ झाले. त्याच्यामुळे ते आपल्याच खुर्चीवर बसतील की काय अशी देखील कदाचित त्यांना शक्यता वाटली असावी. आणि त्याच्यानंतर त्यांच्या पक्षामध्ये आता समाविष्ट झालेल्या नीलम गोऱ्हे या उठल्या आणि त्यांनी उद्धव ठाकरेंना आपली खुर्ची देऊ केली. उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांच्यातला जो संवाद आपण बघतोय, त्यांची देहबोली आपण बघतोय, ती अतिशय अनौपचारिक आणि सहज अशी होती. सहजपणे नीलम गोऱ्हे या उद्धव ठाकरेंशी संवाद साधत होत्या. मात्र उद्धव ठाकरेंकडे बघणं सुद्धा टाळलेलं आहे एकनाथ शिंदेंनी या संपूर्ण फोटो सेशनच्या दरम्यान. त्यामध्ये तातडीने निघून गेले. इतकंच नाही तर त्याच्यानंतरची जर दृश्य आपण बघितली तर आपल्याला लक्षात येईल की उद्धव ठाकरे हे स्वतःहून त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गेले. देवेंद्र फडणवीसांचं खरं तर लक्ष नव्हतं. देवेंद्र फडणवीसांनी त्यांना आपलं लक्ष उद्धव ठाकरेंनी आपल्याकडे वेधून घेतलं, त्यांना हात मारून त्यांचं लक्षही वेधून घेतलं. त्यानंतर पुन्हा एकदा आज फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आज दुसऱ्यांदा संवाद झाला. आधी सुद्धा आपण आज दिवसभरात बघितलं की विधानमंडळात जेव्हा मुख्यमंत्री आले तेव्हा आणि मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे हे आमने सामने आले होते. दोघांनी एकमेकांना नमस्कार केला. त्यानंतर सभागृहात तर फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना खुली ऑफर दिली आणि त्यानंतर पायऱ्यांजवळ जेव्हा फोटो सेशन झालं तेव्हा सुद्धा फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये संवाद झाला. आणि हा संवाद सुद्धा पायऱ्यांजवळ झालेला हा अतिशय अनौपचारिक आणि सहजगत्या असा होता. त्यानंतर त्या ठिकाणी नार्वेकर, अंबादास दानवे हे देखील उपस्थित होते. त्यांच्यामध्ये हलका फुलका असा हास्यविनोद देखील झाला. मात्र या संपूर्ण चित्रामध्ये एकनाथ शिंदे मात्र कुठेतरी अस्वस्थ असल्याचं, त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी असल्याचं अतिशय स्पष्टपणे बघायला मिळत होतं. निश्चित. धन्यवाद मनश्री ताजा अपडेट देण्यासाठी. मात्र ही दृश्य आपण सध्या पाहतोय. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंकडे बघणंही टाळलेलं आहे. तर उद्धव ठाकरे बाजूने गेले, मात्र बोललेले नाहीये, त्यांनी शिंदेंकडे बघितलेले नाहीये. मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर फोटो सेशन वेळी उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे आणि एकनाथ शिंदे हे बाजूबाजूला बसलेले आहेत.